एकीकडे आपण चंद्रावर जाऊन पोहोचलो आणि एकीकडे आज माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या बोरमळी ह्या गावच्या महिलेची रस्त्यावर डिलिव्हरी झाल्याची घटना आज घडली आहे. खरं अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. प्रत्येकाला लाज वाटण्यासारखी घटना आहे की ज्या महिलेला आपण रस्त्यावरती डिलिव्हरी झाल्यानंतर ही सगळी घटना आजूबाजूच्या लोकांनी बघत असतानाही तिथे आरोग्य व्यवस्था ही न पोचल्यामुळे त्या महिलेला रस्त्यावर बाळ जन्माला घालावं लागलं. हे दुर्दैव म्हणावं लागेल. आज जळगाव जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहेत. 3 मंत्री असतानाही अजूनही खेड्यापाड्यांपर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत आरोग्य व्यवस्था जर पोचलेली नसेल तर आपण काय विकास साधलेला आहे? आपण आपल्या लाडक्या बहिणींना काय व्यवस्था देतो आहेत? लाडक्या बहिणीच्या आरोग्य व्यवस्थेची आपण काळजी घेतो आहोत का? हे देखील सरकारचं बघणं काम आहे. आज 3 मंत्री असतानाही माझ्या एका लाडक्या बहिणीचं रस्त्यावरती बाळ जन्माला घालणं ही दुर्दैवी आणि खरंच लज्जा वाटणारी लाजिरवाणी बाब जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. माझी या निमित्ताने सरकारला विनंती आहे की अजूनही ज्या खेड्यापाड्यांपर्यंत आपली आरोग्य व्यवस्था व्यवस्थित पोहोचलेली नसेल तिथे अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, ह्या माध्यमातून त्यांना सूचना देण्यात यावा की ह्यांच्या अशा कुठल्याही माझ्या माता भगिनींची यापुढे हेडसांड होऊ नये. त्यांना रस्त्यावरती प्रसूती करण्याची वेळ येऊ नये. रस्त्यावर बाळा जन्माला घालण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये. त्यांना योग्य ती आरोग्य व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पालकमंत्री आणि इतर 2 मंत्री घेणार आहात का? हा देखील माझा प्रश्न आहे. माझी हात जोडून विनंती आहे, ह्या लाडक्या बहिणींना रस्त्यावर